मंडळी, मी आहे जागृती. हा आहे यात्रेचा ब्लॉग पार्ट 2. आमच्या या यात्रेतील आगळ्या वेगळ्या रस्त्याने फिरून करत होतं कॉन्टेंट गोळा. आणि ना आम्हाला ते जम्पिंगमध्ये उड्या मारायच्या होत्या, पण ते काका आम्हाला जाऊनच देत नव्हते. ते काय म्हणत होते बघा. पण आम्ही पण ठरवूनच आलेलं, यात्रेत आलोस तर फुल एन्जॉय करायचंच. मग काय आता, फुल पैसा वसूल. अरे रे, मोबाईल पडला. थांबा एकच मिनिट. आता बघा. लाईफ ना सगळ्यांना एकदाच मिळते, त्याच्यामुळे ना ती एन्जॉय करायची असते. पैसे तर परत मिळतात हो, पण वेळ नाही मिळत. म्हणून हे क्षण जपा आणि जगून घ्या, कारण शेवटी आठवणीच राहतात आणि अशा मोमेंट्स त्या आठवणी बनतात. मोठी स्वप्न बघावो, पण त्यात हरवू नका. थोडंसं फिरा, थोडंसं हसा आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपल्या लोकांबरोबर वेळ घालवा. खरंच आज खूप मज्जा आली आणि खरंच छान वाटलं आज. आणि हे पहा आमचे 2 कार्टून. त्यानंतर ना खाल्लेली आईस्क्रीम. समोर ना एक वेगळंच दृश्य होतं. चला म्हटलं त्यांना पण देऊन पाहूयात आईस्क्रीम. आणि ते दिल्यानंतर ना त्यांच्या चेहऱ्यावरची स्माईल ना ही पाहण्यासारखी होती. शेवटचं खाऊन घेतलं आणि चाललेलो घरी. इकडे श्रेया आणि राणूचं कधी एवढं छान बॉन्डिंग झालं कळलंच नाही. शेवटी बाय केलं यात्रेला आणि आलो श्रावणीच्या घरी. अँड द मोस्ट क्युटी गर्ल परी माझे गाल ओढत होती. खरं तर तिचे गाल ओढायला पाहिजे नव्हते. त्यानंतर ना थोड्या वेळासाठी मी आले होते श्रावणीला आमच्या घरी घेऊन. आली, गप्पा वगैरे मारल्या, जेवण केलं आणि परत सोडवायला चाललेले. तिला ना गुड नाईट, भेटू आपण उद्या असं बोलून आम्ही आलो घरी. तर असा होता माझा आजचा व्लॉग. गुड नाईट, बाय.